मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन चेअरमन राहुल भैया लोणीकर यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष रविदादा चव्हाण यांना विनंती करतो की आपण नवनिर्वाचित तरुण चेअरमनचा जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनचा सन्मान सत्कार करावा अशी मी त्यांना त्या ठिकाणी विनंती करतो. ही केवळ बांधून आज मोठं वेगवान अशा प्रकारचं जीवन हे मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला जगायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण चाललंय, उद्योग येत आहेत. त्यामुळे आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळण्याकरता आज नवीन माध्यम सुरू झालेलं आहे. शिक्षणाची नवीन दालनं उघडतायत. एक प्रगतिशील देश म्हणून 2014 पूर्वी ज्या देशाला जगामध्ये एक अतिशय अविकसित देश म्हणून, अतिशय धीम्या गतीनं विकासाकडे जाणारा देश म्हणून ओळखलं जात होतं, आज तो देश जगाच्या पाठीवर सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जातो. हे मोदीजींनी करून दाखवलं. महाराष्ट्रामध्येही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपलं सरकार स्थापन झालं. जनतेच्या प्रश्नासाठी सदैव आवाज उठवणारे, विकास कामासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारं नेतृत्व माननीय श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या हस्ते या जालना जिल्ह्याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण आजच्या या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आपल्या जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आपले सर्वांचे नेते माननीय रावसाहेबजी दानवे, व्यासपीठावरील सर्व आमदार, खासदार, मंत्री, सर्व पक्षाचे मान्यवर पदाधिकारी आणि जिल्ह्यातल्या गावागावातून आलेले सर्व शेतकरी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी आम्हाला सूचना दिल्या, व्यासपीठावरची सगळे नावं घेऊ नका, माननीय मुख्यमंत्री सगळ्यांची नावं घेणार आहेत. त्यामुळे सर्वांची नावं घेता आली नाही. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि देशातली सर्वात मोठी कर्जमाफी केली. दुसऱ्यांदा पुन्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्यांदा 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, 36,000 कोटी रुपये माफ केले. म्हणजे 70,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना स्वातंत्र्याच्या इतिहासात भारतात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी माफ केले नाही. ते देवाभाऊंनी 70,000 कोटी रुपये माफ केलेले आहेत. गेल्या 10 वर्षात विजेचं बिल शेतकऱ्यांकडे होतं, वीज कट केली जात होती. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 वर्षाचं 48,000 कोटी रुपयाचं विजेचं बिल माफ केलेलं आहे. विधानसभेचं अधिवेशन होतं आणि अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली होती की साहेब, आतापर्यंतच्या इतिहासात कोणी एवढी कर्जमाफी दिली नाही. पुन्हा एकदा फक्त तुम्ही आणि तुम्हीच कर्ज माफ करू शकता. आणि त्यांनी योग्य वेळी मी कर्ज माफ करेल अशा प्रकारची घोषणा केली होती.
आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांना जालना जिल्ह्याच्या वतीनं मी शुभेच्छा देतो, आभार मानतो. आमच्या जिल्ह्याला 2100 कोटी रुपयाची कर्जमाफी दिलेली आहे. त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांचे आभार. माननीय देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळाली. माननीय रावसाहेबजी दानवे केंद्रात मंत्री होते आणि या जिल्ह्यामध्ये केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना, नॅशनल हायवे, राज्यमार्ग, या जिल्ह्यातले गावाला जोडणारे डांबरीकरणाचे रस्ते, 300 गावाला परतूर मंठा, जालना ग्रामीण 300 गावाला पिण्याच्या पाण्याची वॉटर गेट दिली. शहरात 500 कोटी रुपयाच्या पाण्याच्या योजनेला निधी दिला. शहरामध्ये केमिकल इंजिनिअरिंग कॉलेज दिलं. म्हणजे 18,000 कोटी रुपयाची कामं देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये मी पालकमंत्री आणि दानवे साहेब केंद्रात मंत्री असताना दिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सातत्यानं जालना जिल्ह्याला झुकतं माप दिलेलं आहे. विकासासाठी निधी दिलेला आहे. रेल्वेचं जाळं, पिण्याच्या पाण्याचं जाळं, योजनेचं जाळं, रस्त्याचं जाळं, विजेचं जाळं निर्माण करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून 18,000 कोटी रुपये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना दिले. आताही जालना जिल्ह्यामध्ये 200 कोटी रुपये 33 केवी आहेत, 132 केवी आहे. विजेच्या संदर्भात 200 कोटी रुपये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले. ती कामं चालू आहेत. आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, ज्यांना ज्यांना देवाने तोंड दिलेलं आहे, ज्यांना ज्यांना देवानं हात दिलेला आहे, दोन्ही हात वर करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली. 48,000 कोटी रुपये विजेचं बिल माफ केलं. त्याच्यामुळं एक 5 छोट्या घोषणा देतो आणि माझं भाषण संपवतो. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय भवानी, जय भवानी. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो. अरे आवाज थोडा दबू देऊ नका. एकदा शेवटची गोष्ट, महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. भारतीय जनता पार्टीच्या नवीन इमारत